नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकाचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी उत्सुकता होती सांगोला तालुक्यातील गावगाड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि याच अनुषंगाने आज आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती चोपडी गटाचा खरं तर जो काय आढावा आहे तो आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती घेतोय आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे नाव अग्रेसर पद्धतीनं चोपडी गटामध्ये घेतलं जातं ते म्हणजे उल्हास धायगुडे पाटील. तर ते लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो चोपडी गटामध्ये येणाऱ्या काळातला जो काय अजेंडा विकासाचा असणार आहे याचबरोबर राजकीय समीकरण आहेत ह्या खरं तर गोष्टीचा आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत. भाऊ, पहिल्यांदा जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर तुमच्या उमेदवारीबद्दल चर्चा आहे, ह्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या भावना काय त्या सांगा पहिल्यांदा. चर्चा म्हणजे फक्त राजकीय उद्देशापोटीच माझ्याबद्दल काही चर्चा नाही आहे. कारण चोपडी जिल्हा परिषद असो किंवा संपूर्ण त्या परिसरामध्ये किंवा सांगोला तालुक्यामध्ये काय राजकारण सोडून समाजहिताचं काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं लोकांमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवरती मी तळागाळात प्रत्येकाच्या वेळेला रात्रीचा दिवस मी आजपर्यंत केलेला आहे. जवळजवळ मी 10 वर्षापासून मी समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण मी करत आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितली समाजसेवा आणि राजकारण. आता समाजसेवेमध्ये प्रामुख्यानं काम करत असताना कोणती कोणती कामं त्या भागामध्ये केलीत? समाजसेवा करत असताना कोणाचं कोरोनाच्या काळामध्ये काही गोष्टी हॉस्पिटलाइज, कोणाला बेड उपलब्ध नव्हते, मग ते फक्त माझ्या चोपडी गटापुरतं मर्यादित नव्हतं, ते अखंड सांगोला तालुक्यामध्ये कोणावरही ती वेळ आल्यानंतर, माझ्यापर्यंत त्या गोष्टी आल्यानंतर मी त्या ठिकाणी सांगली असो, सोलापूर असो, मुंबई असो, पुणे असो, या ठिकाणी मी त्यांना जेवढी माझ्याकडून मदत त्यांना त्या पेशंटला, कारण तो कोरोनाचा काळ महाभयंकर होता. कारण माझ्या स्वतःच्या घरातले 5-6 पेशंट त्यामधून गेले होते. त्यामुळं त्याचा एवढा म्हणजे गांभीर्यानं आम्ही त्याची दखल घेतली होती. त्यामुळं त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोचण्याचं मी स्वतः काम केलं. पण आता जर प्रामुख्यानं बघितलं तर चोपडी गट देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण तो शेतकरी कामगार पक्षाचा आजपर्यंतच्या काळातला बालेकिल्ला राहिलेला आहे आणि यामध्ये खरं तर यावेळेस युवक खरं तर या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळेल. काय वाटतं याबाबत? चोपडी जिल्हा परिषद गट 100%च शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मग शेतकरी कामगार पक्षामधलाच मी कार्यकर्ता आहे. कारण माझ्याही 4 पिढ्या आमच्या शेतकरी कामगार पक्षासोबत गेलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं आम्हाला कुठेही आम्हाला मनामध्ये कुठं खंत वाटत नाहीये की बाबा आम्हाला कुठंतरी डावललं जाईल. कारण लोकांमध्ये मिसळून लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये काम केलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं लोकांना उत्सुकता आहे की बाबा हे याने काहीतरी राजकारणामध्ये त्या सक्रिय व्हावं, त्या संधीचं सोनं करावं, ही लोकांची अपेक्षा आहे, माझी नाही आहे. तर याचबरोबर जर बघितलं आपण चोपडी गट जो आहे त्या गटामध्ये जी प्रामुख्यानं गाव आहेत त्यामध्ये विकासाचा आता नेमके प्रश्न काय तिथले? वस्तुस्थिती जर पाहिली तर बऱ्याच वाड्या वस्त्या आहेत, गावं आहेत, अजून पाण्यापासून प्रलंबित आहेत. वाड्या वस्त्याचे रोड असतील याच्यापासून प्रलंबित आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो. मी जवळजवळ मी बलवडी गावचा आहे. बलवडी कार्यक्षेत्रामध्ये माझं गाव येतं, माझं घर आहे. मी धायगुडे वस्ती या ठिकाणी राहतोय. मला वाटत नाही की आजपर्यंत ह्या 55-60 वर्षामध्ये तिथे एखादं कुठलं प्रामुख्यानं ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा कुठल्या बाहेरच्या कोणत्या निधीमधून त्या छोट्याशा वस्तीला कधी एखादा रस्ता, एखादी स्मशानभूमी, कुठलीच गोष्ट आजपर्यंत त्या ठिकाणी मिळालेली नाही. अशी माझ्या धायगुडे वस्तीसारखी अशी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये बनगरवाडी असेल, या ठिकाणी झापाची वाडी आहे, तिथं अलदर वस्ती आहे, सरगरवाडी आहे. एक सांगतो, सरगरवाडीमध्ये आज जवळजवळ 55 वर्षापासूनचा सरगरवाडी शाळेपाठीमागूनचा रस्ता तो डायरेक्ट झापाची वाडीला निघतो ओढ्याच्या काठानं. सरगरवाडी कंप्लीट करून पुढं अलदर वस्ती आहे आणि अलदर वस्तीकडून ओढ्या काठानं तो रस्ता झापाची वाडीला, म्हणजे 2-3 गावं जोडली जातात. पण अशी अवस्था तिथली होती
पण पाठीमागच्या ह्या आमदारकीनंतर तिथल्या आमदारकीच्या अगोदर आम्ही त्यांना शब्द दिला होता की बाबा एवढी आमदारकी होऊ द्या, आमदारकी झाल्यानंतर आम्ही तुमचा विषय मार्गी लावू. पण ज्यावेळी आमदारकी झाली, लोक ज्यावेळी गेले असतील, भेटायला गेले असतील, त्यांची काही चर्चा झाली असेल, पण त्यातली काही लोक ज्यावेळी मला फोन आला की दादा विषय असा असा आहे आणि पाऊस पडलाय आणि खूप कंडिशन वाईट आहे. गेल्यानंतर तिथं आम्ही प्रामुख्यानं बघितलं वस्तुस्थिती काय आहे. मग तिथं ती वस्तुस्थिती पाहिल्यानंतर वाटलं की आपण नक्की कुठं राहतोय, आपली लोक नक्की म्हणजे कुठं आदिवासी पाड्यामध्ये राहतात की सांगोला तालुक्यामध्ये राहतात, इतकी भयंकर परिस्थिती झाली होती. मग त्याच वेळेस सगळी लोक होती किंवा त्यांना सांगितलं की बाबा हे रस्ता आम्ही करून देतो तुम्हाला. मग तिथून आम्ही एरंडे मालकांना फोन केला, एरंडे मालकांना तिथली वस्तुस्थिती सांगितली, बाळासाहेब एरंडे मालकांना काय, आणि ठीक आहे म्हणले, तिथली बघ कंडिशन काय आहे आणि येऊन मला सांगा. मग ती सगळी लोक मालकांना, एरंडे मालकांना भेटायला आली. दुसऱ्या दिवशी तो रस्ता स्वतःच्या खर्चानं, स्वखर्चानं तो रस्ता एरंडे मालकाने तो पूर्ण करून दिला काय. त्याच्यामुळं आज तिथं पूर्णपणे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर न थांबता तो आता 62 कोटी जो निधी तालुक्याला आलाय, त्या निधीमध्ये तो रस्ता झापाची वाडीपर्यंत त्याचं टेंडर झालं. मग आता यात जर प्रामुख्यानं बघितलं तर सांगोल्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जे काही घडामोडी गेल्या नगरपालिकेमध्ये आता ज्या काही झाल्या, खरं तर त्या सगळ्या महाराष्ट्राला अचंबित करणाऱ्या होत्या. कारण स्वर्गीय गणपत आबांच्या नंतरची पहिली निवडणूक खरं तर सांगोल्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतली पार पडली, आणि ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी काही युती होती, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर दीपक आबा गट असेल, यांच्यासोबत झाली होती. यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये नाराजी होती. मग आता तुमची भूमिका किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघताय? आता आम्ही शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीवर काम करतोय काय. त्याच्यामुळं त्या गोष्टीकडं लक्ष देण्यापेक्षा काय आणि त्याच्यावर बोलण्यापेक्षा एवढा मी, कारण त्यासाठी नेते मंडळी तालुक्याचे आमदार आहेत, माझे आमदार आहेत, अजून एक माझे आमदार आहेत काय, हे लोक सक्षम आहेत ना, त्याच्यावरती विचार करतील नक्की बाबा कोण कुठं चुकलंय, कुणाची काय चूक झाली, काय करायला पाहिजे होतं, अचानक काय घटना घडून गेल्या, अचानक सगळ्या पण त्याच्यामध्ये आता एक तुम्ही गोष्ट सांगितली की शेतकरी कामगार पक्ष हा चोपडी गटातील बालेकिल्ला मानला जातो, आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुमच्या सुद्धा 4 पिढ्या खरं तर या शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. म्हणजे पक्ष सोडण्याची का वेळ आली किंवा कशासाठी तुम्ही पक्ष हा सोडला? पक्ष सोडायच्या पाठीमाग ही काही चोपडी जिल्हा परिषद गटाचा आणि याचा काही संबंध नाहीये. पक्ष सोडण्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश होता की विकास, या तालुक्याला विकास पाहिजे होता, माझ्या भागाला विकास पाहिजे होता, माझ्या ग्रामीण वाडी वस्तीवरती विकास पाहिजे होता. त्या एकमेव उद्देशानं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला, आणि ते आम्ही करूनही दाखवलंय. पहिला डीपीडीसी मधून जवळजवळ 17-18 कोटीचा जो निधी आला, त्याच्यामध्ये नुसता चोपडी गटासाठी जवळजवळ 2 कोटी निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टाकलेला आहे, आणि त्याची ऑलरेडी कामं आता सध्या चालू आहेत. आणि आता तर 62-62.5 कोटीचा जो निधी परत आलाय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, बाळासाहेब एरंडे मालकाच्या माध्यमातून, जो आता सध्या लाईव्ह निधी आलेला आहे, त्याचे टेंडर झालेत काय. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये हे माझे नुसते चोपडी गटासाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये नाजरा आहे काय, नाजरा, सरगरवाडी, झापाजीवाडी, आलदरवस्ती यासाठी आहे. त्याच्यानंतर बुद्यालसाठी जवळजवळ 3.5 कोटीचा निधी आहे काय. त्याच्यानंतर नाजऱ्यामध्येच बनसोडे मळा आहे काय, बनसोडे चोपडी मधला रस्ता आहे, त्या ह्याच्यासाठी तो निधी आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर जे आपलं नाजऱ्यामधलं संजीवा स्वामीचं दत्ताचं जे मंदिर आहे, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जवळजवळ 30 लाखाचा निधी उपलब्ध ना. आता सध्या त्याचं मोजमाप चालू आहे, म्हणजे काम चालू होईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा अजून एक दुसरा डांबरी रस्ता आहे जो चिनका आडव्या रस्त्याला मिळतो काय, त्याचंही टेंडरिंग झालेलं आहे. म्हणजे विकास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. या एकमेव उद्देशानंच आम्ही पक्ष पार्टी बाबा आम्ही चेंज केलेले आहे. याच्यामध्ये बाकीचा दुसरा कोणता हे नाहीये. पण आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी प्रामुख्यानं आहे की गेल्या म्हणजे 2019ला शहाजी बापू खरं तर आमदार झाले आणि त्यांच्याकडे सत्ता आली, त्यांच्याकडे बराच वर राज्यात सुद्धा सत्ताच होती.
त्यामुळं विकास खरं तर सांगोला तालुक्यामध्ये भरपूर झाला अशा पद्धतीचं खरं तर बोललं जाते. काही लोक टीका सुद्धा करतात कागदोपत्री. मग तुमच्या भागात शहाजी बापूंच्या माध्यमातून काही विकास झालाय का? विकास काही ठिकाणी झालेलाच विकास आहे. ज्या गोष्टी विकासाच्या आहेत, ज्या व्यक्तीनं निधी आणला त्या माणसाने विकास केलेला आहे, त्याच्याबद्दल आपलं दुमत नसायला पाहिजे. काम केले काम केलंय ना 100%. काही गोष्टी काम झालेलं आहे. काय अपूर्ण असतील काय ते आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू. पण कोणाला नावं किंवा टीका टिप्पणी ठेवण्यापेक्षा ज्यानं केलं ते त्यांनी योग्यच केलेलं आहे. काय त्याच्यामुळं त्यावरती जास्त बोलणं उचित नाही. मग आता याबरोबर जर बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये युवकांमध्ये सुद्धा एक खरं तर चर्चा आहे की उल्हास धायगुडे पाटील हा चर्चेचा विषय. परंतु समीकरण राजकारणात जर बघितली तर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही काम करताय, परंतु अजून काही राजकीय मंडळी आहे की जे दावा करतायत की जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं आम्ही पण उभा राहणार आहे. नाही, प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे. कोणाला कुठल्या भागातून उभा राहायचं आहे, कोणाला कसा न्याय मिळवायचा आहे. माझं कारण मी आज काम करत नाही ना चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये, मी आज काम करत नाही ना. मी जवळजवळ माझं लहानपण बालपणापासून मी समाजसेवा आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करणार आहे मी. आणि त्या ह्याच्यामध्ये मी मुशीमध्ये घडलेलं मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं उद्या कोण उभा राहणार आहे, कोण माझ्या विरोधात आहे, मला ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. काय मी काम केलंय त्याची पोचपावती मला 100% जनता देणार आहे. उमेदवारी कशात ना तुमच्या आता जिल्हा परिषदेला किंवा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून? भारतीय जनता पार्टीमधून. जर भारतीय जनता पार्टीने एन टाइमला डावलून जर दुसरा उमेदवार नाही, तसं करणार नाहीत ते. कारण शेवटी कसं असते माहितीये का, कार्यकर्ता महत्वाचा असतोय. काय आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याच्या जीवावरती मोठी झालेली पार्टी आहे. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या माणसाला, काम करणाऱ्या माणसाला भारतीय जनता पार्टी डावलणार नाहीये, असं एवढं मला वाटतंय. डावललं तर तो पुढचा प्रश्न आहे. मला काही निर्णय घ्यायचे मी सांगून घेणार पक्षाला. जिल्हा परिषदेच्या मात्र आखाड्यात 100% याच्यामध्ये नो एक्सक्यूज. त्या ठिकाणी कोण जरी आला, काय जागीरदार बिराजदार कोण जरी आला तर नाही, तिथे एक्सक्यूज नाही. सगळ्या गोष्टीची तडजोड मी करू शकतो. जिल्हा परिषदची तडजोड चोपडी गटात मी करू शकत नाही. मी 100% त्या ठिकाणी मग काही माझी जी काही गोष्ट आहे ती मी पणाला लावायला मी तयार आहे. कारण माझा तो अधिकार आहे. आता यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा तुमचा काहीतरी ठरलेला असेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चोपडी गटामध्ये जी काही वंचित विकास कामं राहिलेत, तो नेमका काय विकासाचा अजेंडा ठेवलेला आहे डोळ्यासमोर तुम्ही? अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्या साईडला हनुमानगाव आहे, निजामपूर आहे, मानेगाव आहे, राजुरीचा काय भाग आहे. काय आता सध्या राजुरीला पण कामं चालू आहेत, हनुमानगावला कामं चालू आहेत, निजामपूरला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुर्मीकरण, खडीकरण, हे रस्ते, या गोष्टी सगळ्या चालू आहेत. काही आनगढाला मंजुरी झालेल्या आहेत, त्याची कामं काय चालू आहेत. इकडं बलवडीला गेला तर बलवडीला प्रॉपर दलित वस्तीचं एक काम आहे, ते काम चालू आहे. बलवडीलाच धायगुडे वस्ती जवळजवळ एक 40-50 लाखाची कामं आहेत, ती आता सध्या लाईव्हमध्ये ती कामं चालू आहेत. त्याच्यानंतर तुमच्या उदनवाडी भागामध्ये तिथं कामं चालू आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या याला आपल्या पाचेगावला नाहीये, पाचेगावला पण कामं दिलेली आहेत, ती पण चालू होतील. बुद्याळला कामं चालू आहेत बऱ्यापैकी, तिथं स्मशानभूमीचं काम चालू आहे. हे बऱ्यापैकी कामं आता सध्या लाईव्हला म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व माननीय बाळासाहेब बेरंडे मालक यांच्या माध्यमातून हा विकास निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि इथून पुढेही आम्हाला मिळत जाणार आहे. त्याच्यामुळं विकास या मुद्द्यावर गेलोय तर विकासच 100% आम्ही करणार आहे. तर आपल्यासोबत हे उल्हास धायगुडे पाटील होते आणि जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं खरं तर ते उतरलेले आहेत. कुठल्या पक्षानं त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देवो अथवा न देवो, कारण त्यांनी सांगितले लहानपणापासून समाजकारणाचं कडू जे आहे ते आम्हाला लागलेलं आहे आणि या वेळेला 100% चोपडी गटामध्ये त्यांनी दंड ठोपटल्याची भूमिका या ठिकाणी खरं तर व्यक्त केलेली आहे. आणि अशाच पद्धतीच्या ज्या काही घडामोडी आहेत ते आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद.